सुपर ऑसम एव्हरीवन. या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कारण आज आपल्यासोबत असे व्यक्तिमत्व आहे जे दिवसभर लॉ एन्फोर्स करतात आणि लॉंग टर्म वेल्थ बिल्ड पण करतात. राईट? सो पोलीस इन्स्पेक्टर प्लस स्मार्ट इन्व्हेस्टर, आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया की मार्केटमधला फिअर कसा कंट्रोल करायचा. राईट? तुम्ही एक्साइटेड असाल तर प्लीज टाईप एक्साइटेड इन द कमेंट सेक्शन. And let's welcome Mr. Dilip Raj sir. Yes, sir. Dilip sir, welcome to this podcast, special post podcast on this down market, right? ज्यावेळेस मॅक्सिमम लोक घाबरलेले आहेत, तर आपण या पॉडकास्ट साठी आला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. येस, सो काही क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारणार आहे सर, त्याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहेत. सर ओके, जेणेकरून लोकांमधला फिअर जो आहे तो गेला पाहिजे. राईट? सो लेट स्टार्ट विथ दिस. सो आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल सर, की तुमची जर्नी तुम्ही कशी कशी सुरू झाली तुमची जर्नी, म्हणजे पोलीस प्लस इन्व्हेस्टिंग दोन्ही पण थोडक्यात सांगा. नमस्कार, मी दिलीप राज, पोलीस निरीक्षक म्हणून मी सध्या पोलीस खात्यामध्ये नोकरीला आहे. मी पोलीस अधिकारी म्हणून आणि गुंतवणूकदार म्हणून दोन्ही रोल मी हे करतोय. कारण सुरुवातीला माझं उत्पन्न होतं, पण त्यात फक्त पगारात भागत होतं. पण स्वप्न मोठी होती. तेव्हा मला जाणवलं की पगार आपल्याला जगायला मदत करते, पण संपत्ती आपल्याला स्वतंत्र बनवते. आणि तिथूनच माझ्या गुंतवणुकीची सुरुवात झाली सर. ओके. आणि तुम्ही इन्व्हेस्टिंग सुरू केलं त्यावेळेस तुमचा माइंडसेट कसा होता, काय होता तुमचं माइंडसेट? सर, सुरुवातीला माझा विचार खूप साधा होता. थोडे पैसे साठवू आणि भविष्य सुरक्षित करू. पण हळूहळू लक्षात आलं, फक्त बचत करून चालत नाही, गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे. तेव्हा माझा दृष्टिकोन बदलला. पैशाने माझ्यासाठी काम करायला पाहिजे असं मला वाटलं. आणि इनिशियली कुठल्या चुका झाल्या तुमच्याकडनं? सर, सुरुवातीला मी ज्यावेळेस सुरुवात केलं त्यावेळेस मी असे कोणतेही स्टॉक घेत गेलो आणि मग ते काय रँडमली. रॅन्डमली मग त्या चुका झाल्या. नंतर ज्यावेळेस मला समजलं, मग त्यावेळेस मी विचारपूर्वक स्टॉक घ्यायला सुरुवात केली. आणि म्युच्युअल फंड मी अगोदर, आम्हाला एक आमचे डीसीपी होते विश्वास पांढरे सर म्हणून, त्यांनी आम्हाला वर्कशॉप घेतला आमचा सर्व अधिकाऱ्यांचा, की त्यांनी अच्छा. सांगितलं की पोलीसवाल्यांना गुंतवणूक म्हणजे काय हे काय येत नाही, ते त्याच्यामध्ये ढळ आहेत. आणि त्यांनी सुरुवातीला म्युच्युअल फंड मध्ये आम्हाला गुंतवणूक करायला शिकवलं. आणि ते करत करत मी स्टॉक मध्ये सुरू केलं. राईट. म्हणजे आपण म्हणू शकतो की तुम्ही तुमच्याकडे नॉलेज नव्हतं पण तुम्ही नॉलेज घ्यायला सुरुवात केली. सर सर राईट? येस सर. म्हणजे मेन महत्वाचा मुद्दा आहे की लोकांनी सुद्धा नॉलेज घ्यायला पाहिजे. सर ह्याच्यावरती लर्निंग वरती इन्व्हेस्ट करायला पाहिजे, स्वतः शिकायला पाहिजे सगळं. राईट? सर, शिकल्याशिवाय आतमध्ये यांनी उतरायलाच नाही पाहिजे. कारण आपण पाण्यामध्ये जर पोहता येत असेल तर उतरतो, नाही तर उतरत नाही. तसंच शेअर मार्केटमध्ये किंवा आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये ह्याचं पूर्ण नॉलेज घेऊनच आपण त्याच्यामध्ये एंट्री करायला पाहिजे. आणि ह्याचा एक फायदा आहे सर, आपण जर पूर्ण नॉलेज घेतलं तर आपल्याला काय चांगलं आणि काय वाईट हे कळतं. नाही तर सुरुवातीला मी सुद्धा रेग्युलर प्लॅनच घेतले, कारण मला त्यावेळेस काहीच माहित नव्हतं. पण नंतर जेव्हा मला 1 वर्षानंतर माहित झालं की अरे आपण कुठेतरी आपण जास्त खर्च देतोय आपण. आणि नंतर मी सेल्फ म्हणजे अभ्यास झाल्यानंतर मी डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये मी गुंतवणूक सुरू केली. तर 1 वर्षाच्या आतमध्येच मी. त्याच्यामुळे आपण जर शिकलो तर आपल्याला तो फायदा होतो की आपण आपले जे खर्च वाढतायत ते आपण ते कमी करू शकतो. आणि त्या एका दृष्टीने ते आपलं उत्पन्न खूप पटीनं वाढतं. ऍब्सोल्युटली. आणि पोलीस जॉब आणि इन्व्हेस्टिंग कसं मॅनेज केलं तुम्ही? कारण आपण बघतोय सर, मॅक्सिमम लोकांना ती आयडिया नसते. नाही, जॉब मध्ये बरोबर एवढे व्यस्त असतात सगळे. बरोबर. सर तुम्ही पण आमचे बंदोबस्तात व्यस्त असतात. बरोबर आहे. सर आमची हम्म. नोकरी म्हणजे खूप शिस्तीची आहे, टेन्शन आहे आणि पूर्ण वेळ आम्हाला द्यावा लागतो. पण गुंतवणुकीमध्ये सर काय आहे की एकदा शिकलं तर त्याला पूर्ण वेळ द्यायची गरज नाही. त्याला एक लिमिटेड आपण महिन्यातून जे काही जेव्हा एसआयपी आहे किंवा असं करेक्शन असेल काय असेल त्यावेळेस आपण पाहू शकतो आणि खरेदी करू शकतो. पण एसआयपी हम्म. स्वयंचलित केली म्हणजे आपण एसआयपी हे ऑटोमॅटिक कराय ईसीएस म्हणजे करून घेतली ऑटोमॅटिक, तर आपल्याला जास्त लक्ष द्यायची गरज पडत नाही. आणि त्याचबरोबर आपण जर समजा मार्केट असं कोसळलं तर त्यावेळेस आपण लमसम खरेदी करू शकतो, त्याचा आपल्याला दुहेरी फायदा होतो. ऍब्सोल्युटली. जसं की तुम्ही सांगितलं होतं की 2016 पासून तुम्ही मार्केटचे अपडाऊन बघितलेले.
राईट? तर सर्वात जास्ती स्केरी सिच्युएशन किंवा ज्यावेळेस तुम्ही घाबरले, अशी कुठली सिच्युएशन होती? कुठला फेज होता असा? सर मी सुरुवात केली त्यावेळेस मार्केट पूर्ण हायवर होतं. अच्छा. त्या पहिलं करेक्शन आलं 2018ला, ज्यावेळेस भारत सरकारनं लॉंग टर्म कॅपिटल गेनवर टॅक्स आकारायला सुरुवात केली, जो की 2004 हम्म. चार पासून नव्हता तो. मग त्याच्यामुळे काय झालं की राईट. सडनली 2-3 महिने मार्केट पूर्ण म्हणजे बरंचसं करेक्शन मध्ये गेलं. आणि 2008 बरोबर. नंतर मग ज्यावेळेस कोविड आला आणि 13 मार्च 2020 हा दिवस मला आजही आठवतो. त्या दिवशी निफ्टीनं सगळ्यात तळ गाठला होता. चांगले चांगले शेअर्स हम्म. 50% शेअर सेल मध्ये मिळाले आम्हाला. आणि त्यावेळेस मी माझा ओरिजिनल पोर्टफोलिओ म्हणजे प्रॉफिट तर गेलंच, पण ओरिजिनल राईट. पोर्टफोलिओ हा 25% लाल मध्ये आला होता. म्हणजे ₹100 हम्म. गुंतवले होते, त्याच्यावरचं प्रॉफिट तर गेलंच 2 वर्षामधलं. पण त्यातले मी 25 रुपये गायब झाले. पण मी तरीही एकही त्या पिरियडमध्ये विकला नाही, शेअर विकला नाही, काही नाही केलं. कारण त्यावेळेस सुद्धा माझ्याकडे चांगले चांगले 100 200 प्रॉफिटवर शेअर होते. पण नाही विकले मी. पण त्याच्यामध्ये जे चांगले शेअर आहेत त्याच्यामध्ये मी ऍड करत गेलो. हम्म. हम्म. आणि करेक्शन हे आपल्याला संधी देतं हे कळालं. राईट. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे, की तुम्ही त्यावेळेस घाबरले नाही. तुम्हाला ती संधी वाटत होती, राईट? राईट सर, एकदम सर, बरोबर. कारण त्यावेळेस मी खूप जास्त म्हणजे लमसम मध्ये इन्व्हेस्ट केली, म्युच्युअल फंड मध्ये केली, शेअर मध्ये केली. राईट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की मार्केट पडणे म्हणजे सेल आहे. जसं मार्केट आपल्या आजूबाजूला मॉलमध्ये सेल लागतात. इकडे-तिकडे सेल लागतात. ज्या वस्तू आपल्याला 50% डिस्काउंटमध्ये भेटतात. तशा प्रकारचं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर? एम आय सर राईट? बरोबर, अगदी बरोबर सर. ॲब्सोल्युटली. तरी पण लोकं मार्केट पडलं की घाबरतात. राईट? तुम्ही त्यांना काय सुचवाल किंवा काय तुम्ही असता त्या ठिकाणी तर काय केलं असतं? सर आपला उद्देश हा लॉंग टर्म आहे. त्याच्यामुळे हे जे हं. टेम्पररी करेक्शन कोणतंही असो, ॲब्सोल्युटली. आता सध्या जे आहे जागतिक युद्धामुळे आपलं जे करेक्शन चालू आहे, हे सुद्धा मी एक प्रकारे संधी समजतो. आणि मी यावेळेस सुद्धा माझ्या म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्या आपलं जे आहे स्टेप बाय स्टेप त्याप्रमाणे मी हं. गुंतवणूक माझी चालू आहे. मी म्युच्युअल फंड मध्ये मी लमसम टाकतोय. आणि जे चांगले शेअर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी गुंतवणूक करतो. वॉव! तुम्हाला कधी लॉस झाला का? आणि जर झाला असेल तर त्यातून तुम्ही काय शिकलात? सर मी पहिल्यापासूनच सांगतो की मी इंट्राडे करत नाही, फ्युचर ऑप्शन करत नाही. माझा टोटली फोकस लॉंग टर्मवर आहे. त्याच्यामुळे जरी एखादा शेअर खाली गेलेला असला तरी मी लॉस हं. बुक करत नाही कधीच. म्हणजे अजून तर मी केलेलं नाही. जरी आहेत माझ्याकडे काही शेअर असे की ते लॉस दाखवतात, पण मी ते बुक केलेलं नाही. ओके, ओके. ग्रेट. आता जसं आता तुम्ही पर्सनली तुम्ही स्वतः पण इन्व्हेस्टमेंट करताय. तर मार्केट क्रॅश म्हणजे तुम्ही अपॉर्च्युनिटी मानता, बरोबर? सर तर तुम्ही रिअल लाईफमध्ये त्याला कसं इम्प्लिमेंट करता? म्हणजे काय तुम्ही कशाप्रकारे तिथे बाय करता किंवा म्युच्युअल फंडमध्ये करताय की स्टॉक्समध्ये करताय? कशाप्रकारे करताय? सर मी माझं पोर्टफोलिओ पूर्ण डायव्हर्सिफाय आहे. म्युच्युअल फंड मध्ये बी आहे. पुन्हा आता आपल्याकडे मी शिकत असल्यामुळे मी आता म्हणजे अजून रिस्क कमी करण्यासाठी इंडेक्स फंड मध्ये सुद्धा मी सुरू केलेलं आहे. आता सध्या तर मी वॉव! जास्तीत जास्त इंडेक्स फंड मध्येच माझं खरेदी करणं चालू आहे. आणि त्याचप्रमाणे ओके. काही स्टॉक आहेत की जे की माझे जे आवडते स्टॉक आहेत, मोनोपॉली स्टॉक आहेत की जे की कधीच त्याला म्हणजे होऊ शकत नाही. पण ते आता त्यांच्या टॉप पासून 20%, 30%, 50% खाली आलेले आहेत. अशा स्टॉक मध्ये मी हं. एसआयपी प्रमाणेच म्हणजे असं नाही की एकदम लमसम मी कधीच टाकत नाही पैसे. की मला हा ओके. स्टॉक आवडला म्हणून त्याच्यामध्ये एकदम 10-20 हजार रुपये टाकले असं मी कधीच करत नाही. त्याच्यामध्ये हं. म्हणजे मामूली क्वांटिटी, 2 क्वांटिटी, 4 क्वांटिटी जे प्राईसच्या हिशोबाने मी खरेदी करतो. ओके. म्हणजे एव्हरेजिंग करत राहता खाली ॲव्हरेजिंग नाही ॲव्हरेजिंग करत राहतो. म्हणजे तो शेअर ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. प्रॉफिट मध्ये असला तरी बी आता काही काही वेळेस काय होतं की एखादा शेअर जो आहे तो माझ्या प्रॉफिट मध्ये आहे, पण तो टॉप पासून हं. 30-40 खाली आलेला आहे. मग त्याच्यामध्ये मी ॲव्हरेज करतो हं. त्याच्यामध्ये. राइट. आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही कुठल्या प्रकारचा फंड निवडता? म्हणजे कुठल्या एजंट थ्रू करताय, डायरेक्ट म्युच्युअल फंड करताय, की कशाप्रकारे करताय? सर मी ज्यावेळेस सुरुवातीला आम्हाला लेक्चर मध्ये हे शिकवलं होतं, त्यावेळेस आम्हाला एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर त्यावेळेस ते आणले होते, ते पुण्याचे होते. तर त्याच्यामध्ये हं. एक मित्र झाला. तर त्याने आम्हाला सुरुवातीला बेसिक नॉलेज दिलं आणि सुरुवातीला काही त्यांनी फंड केले आणि एक एस-आय-पी चालू केली. जे की आम्हाला ओके. ELSS आपण म्हणतो ते ती एस-आय-पी चालू केली. हं.
पण मला नंतर जसं जसं नॉलेज वाढत गेलं, डायरेक्ट युट्यूबवर पाहत गेलो, मग मी ते सगळ्या SIP स्टॉप केले. अच्छा. काय केलं मी स्टॉप केले आणि नवीन मग मी माझ्या डायरेक्ट ऍप मधून मी त्या डायरेक्ट म्युच्युअल फंडच्या स्कीम घेत गेलो. आणि डायरेक्ट ओके. घेण्यामागे एवढाच उद्देश आहे की आपण आपल्याकडे मी आता शिकलो आहे आणि पहिलं म्हणजे नॉलेज माहिती झाली की म्युच्युअल फंड मध्ये जर आपण कमिशन आपलं वाचलं तर आपल्याला लॉंग टर्म मध्ये खूप मोठा फायदा होतो. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. म्हणजे त्याच्यामुळं तुम्हाला असं म्हणायचं आहे की मिडल मॅनला गायब करण्यासाठी आपण डायरेक्ट पण करू शकतो. आपल्याला जर तेवढं नॉलेज असेल तर डेफिनेटली वी कॅन गो फॉर अ डायरेक्ट ऑल्सो. सर राईट. सर ज्यांना नॉलेज नाही आहे ते जाऊ शकतात, बट त्यामध्ये त्यांना कॅल्क्युलेट करायला पाहिजे की किती ते कमिशन मध्ये घालवू शकतात. राईट. बरोबर आहे. आणि सर आपल्याला ज्यावेळेस डायरेक्ट मध्ये जायचंय त्यासाठी सर आपल्याला हे बेसिक नॉलेज असणं खूप आवश्यक आहे. कारण आपण आता असं करतो की मी असं बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे की आपण शिक्षणावर खर्च करायला पाहिजे, पुस्तकावर खर्च करायला पाहिजे. पण आपण तो खर्च बुडीत समजतो आणि आपण त्याच्यावर खर्चच करत नाही. मी तर अजून मी आता माझं वय 57 वय आहे, तरी मी अजूनही जे जे काही शिकायचं असेल ते मी शिकतो. ज्याचा मला म्हणजे आता आपला 30 डे चॅलेंज आहे. आता मला मी युनिफॉर्मवर जाता करतोय. परवा मी 1-2 व्हिडिओ मी युनिफॉर्म टाकले. सध्या मी फक्त मला स्किल शिकायचंय. म्हणजे शिक्षणावर माझं कोणतंही शिक्षण कोणतंही असो, स्किल असो किंवा आपल्याला आर्थिक साक्षरतेचं शिक्षण असो, ते घेणं खूप आवश्यक आहे आपल्याला. आणि त्यासाठी जो आपला VR प्लॅटफॉर्म आहे, तो मला योग्य वाटतोय. कारण त्याच्यामध्ये आपल्याला कोणाचंही मार्गदर्शन न घेता आपण जर ते शिकलो तर डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. आपण लॉंग टर्म हे करतो, आपले गोल आपण कसे ते काढू शकतो. त्याच्यामुळे हे आम्हाला खूप शिकायला भेटलेलं आहे आपल्याकडे. राईट, राईट. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच सर. तुम्हाला काय वाटतं की नवीन जे इन्व्हेस्टर्स आहेत, आता हे आपला सेशन बघताय, तर ते कुठली चूक करत असेल जे की त्यांना नाही करायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करायला पाहिजे? सर त्यांनी प्रथमतः आपलं जेवढे बी आर्थिक साक्षरतेचं नॉलेज आहे, म्हणजे स्टॉकचा असो किंवा म्युच्युअल फंडचा असो, जे आपण राईट. मोड किंवा ते आपण मध्ये शिकलेलो आहे, पूर्ण नॉलेज घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला एक स्टॉकची माहिती कळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड जे आहे, म्युच्युअल फंड आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट मध्ये आपण गुंतवणूक करतो. आपल्याकडे शिकल्यानंतर आपण तर त्याच्यामध्ये रेग्युलर मध्ये जाणारच नाही आपण, कारण डायरेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून मला एक सांगायचं की जे लोक डायरेक्ट स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांनी कधीही एका स्टॉक मध्ये त्यांच्या पोर्टफोलिओच्या 5% जास्त गुंतवणूक करू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि हेच वॉरेन बफेट साहेबांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की सगळे अंडे जे आहेत ते एकाच टोकरीमध्ये ठेवायचे नाही, 20 जागेवर हे करून जर एक टोकरी खाली पडली तर 20चे 20 अंडे फुटून जातील. त्याच्यामुळे आपण स्टॉक मध्ये राईट. गुंतवणूक करताना ती एका स्टॉक मध्ये 5%पेक्षा जास्त करायला नाही पाहिजे, असं माझं मत आहे. आणि मी तो फॉलो करतो म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी अशी आहे आपण म्हणू शकतो. राईट. सर. 5% जरी म्हटलं तरी 20 पेक्षा जास्ती स्टॉक्स नको तुमच्याकडे. नको राईट. 20 नसायला पेक्षा. पाहिजे. काही काही लोक 50-50 शेअर्स ठेवतात. म्हणजे 50-50 वेगवेगळ्या कंपन्या ठेवतात. तर एवढं सुद्धा डायव्हर्सिफिकेशन नको. राईट. मॅनेज करायला थोडं अवघड पडतं ते. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणून आता नेहमीच तुम्हाला प्रेशर असतं. राईट. तर हो. तोच माइंडसेट तुम्ही इन्व्हेस्टिंग मध्ये सुद्धा तुम्हाला कशा प्रकारे मदत करतो? सर आम्हाला समोर काय आहे आम्हाला काय माहित नसतं, स्क्रिप्ट नसते, काही नसते. अचानक एखादा प्रकार घडतो आणि आम्हाला तिथे जाऊन आम्हाला ती परिस्थिती हँडल करावी लागते. त्यावेळेस आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला आमचं डोकं शांत ठेवावं लागतं. हम्म. डोक्यावर हम्म. बर्फ ठेवावा लागतो, तोंडात साखर ठेवावं लागते आणि परिस्थिती आम्हाला हँडल करावी लागते. तीच पद्धत आम्ही शेअर मार्केटमध्ये सुद्धा हे करतो. शेअर मार्केट किती पडला काही झाला तरी शांत राहून आपण त्याच्यामध्ये जे आपले मोनोपॉलीचे स्टॉक आहेत किंवा म्युच्युअल फंड आहेत हम्म. त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपलं लमसम गुंतवणूक करा. किंवा ज्यावेळेस आता खूपच करेक्शन वाढले तर आपण जी SIP चालू आहे ती डबल करा. मी ते बी केलं. Right. ते आपले आता इंडेक्स फंड मध्ये बी करणं सुरू केलेलं आहे आता. आता नवीन जो प्लॅटफॉर्म हम्म. जिओ ब्लॅकरॉकचा, तर त्याच्यामध्ये मी आता वेगळाच माझा पोर्टफोलिओ सुरू झालेला आहे. अच्छा. ग्रेट. त्यानंतर तुम्ही स्वतः फिअर कंट्रोल करण्यासाठी काय करता? कारण भीती तर वाटतेच प्रत्येकाला. राईट. सो त्यासाठी तुम्ही काय करता फिअर कंट्रोलसाठी? बाजाराला घाबरू नका.
अज्ञानाला घाबरा. हम्म. हम्म. अर्थसाक्षरतेचं ज्ञान घ्या, स्वतः शिका व नंतरच मार्केटमध्ये गुंतवणूक करा. राईट. ग्रेट. व्हेरी नाईस सर. आज एक नॉर्मल पर्सन मार्केटला घाबरतो, त्याला तुम्ही काय सांगाल? जे मार्केटला घाबरतात, कितीही नाही म्हटलं तरी मार्केट पडल्यानंतर घाबरतातच. सर, बाजाराला घाबरायची गरज नाहीये. कारण बाजार किती हे असला तरी बाजार टेम्पररी करेक्शन असतं ते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर हम्म. नियमित सातत्यपणा ठेवला गुंतवणुकीमध्ये, तर आपल्याला तो निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट लॉंग टर्म साठी मिळून मिळून देत आपल्याला. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. जर एखाद्याला इन्व्हेस्टिंग सुरू करायची असेल तर त्याची फर्स्ट स्टेप काय असायला पाहिजे तुमच्या दृष्टिकोनातून? लहान सुरुवात करा, पण आत्ताच करा. म्हणजे उद्या नको. सुरुवात हम्म. करायची तर आत्ताच सुरुवात करा. मग 500 रुपयापासून बी सुरुवात करता येते. तुम्ही SIP 500 रुपयाची आहे, 1000 रुपयाची आहे, म्हणजे अलग अलग स्कीम आहे. म्हणजे त्याला जितका उशीर होईल तितका आपला लॉस आहे. हम्म. हम्म. लॉंग टर्म साठी तुम्ही 3 गोल्डन रूल काय सांगाल लोकांना? सर, अर्थसाक्षर होऊन लवकरात लवकर सुरुवात करा. ओके. दुसरं, त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, म्हणजे डिस्कंटिन्यू करू नका. आणि तिसरं, जो आपला माइंडसेट आहे तो दीर्घकालीन लॉंग टर्मचा ठेवा त्याच्यामध्ये. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आणि ज्यावेळेस आता असं काय? करेक्शन ज्यावेळेस असं करेक्शन येईल त्यावेळेस थोडे SIP डबल करा आणि लमसम बी अमाऊंट टाका. लॉंग टर्म साठी हे महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली. मार्केट खाली आल्यावर लोक घाबरतात, बट तिथे एक्झिट न करता तिथे लमसम पण आपण टाकू शकतो, असं म्हणायचंय तुम्हाला, राईट? बरोबर. ऍब्सोल्युटली. कारण की यावेळेस जे इन्व्हेस्टमेंट करणार खालच्या साईडने, तेच तुमच्या इन्व्हेस्टमेंट, तुमच्या वेल्थचं फाउंडेशन बनेल. राईट? हेच तर वेळ आहे जो की तुमची इन्व्हेस्टमेंट खूप जास्ती प्रमाणात वाढवू शकतो. राईट? बरोबर. नाहीतर लोकांनी ज्यावेळेस 2024 ला हायर साईडने घेतले, आता पण ते निगेटिव्हच दिसत आहेत. ओके. बरोबर. आणि जे 2019 पासून आहे ते अजून पण पॉझिटिव्ह मध्ये दिसतात. ओके. बट त्यांचं जेवढं पॉझिटिव्ह दिसत होतं ते कमी झालेलं आहे आता. बरोबर. राईट? सो सर, आता त्यामुळे माझं सांगतो मी. माझा पोर्टफोलिओ पर्सेंटेज मी सांगतो मी. एकशे येस. पन्नास टक्के प्रॉफिट होता माझा पोर्टफोलिओ मध्ये जानेवारी एंडला. अच्छा. आज तो 20% कमी झाला माझा, म्हणजे पोर्टफोलिओ पूर्ण 130% होता. हम्म. राईट, पण राईट. तरी मी त्याच्यामध्ये माझी गुंतवणूक चालू आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे प्रॉफिट सर, प्रॉफिट मधून ते 20% खाली आलेला आहे. हम्म. 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 तर आणि त्याच्यामुळे तुम्ही मला एक काय. स्टॉक बद्दल पण बोलत होते सर मागच्या वेळेस, की एक स्टॉक होता तो तुम्ही काहीतरी खूप लोअर लेवलला घेतला होता, तो खूप हाय गेला, परत खाली आला, बट स्टील यू आर इन्व्हेस्टेड इन दॅट. सर, तर तो मग अजूनही अजूनही असं, आहे सर आणि ते स्टॉक माझ्याकडे. सगळ्यांनी जे ऐकताय त्यांनी लक्ष द्या, की यामध्ये काही जे डिस्कशन मध्ये काही स्टॉक्स येतात, ते असं नाही की तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे. इट इज जस्ट फॉर अ एज्युकेशनल पर्पज. ओके. सो हे लक्षात ठेवा सर्वांनी. येस सर. सर, माझ्याकडे एक स्टॉक आहे, अ, अदानी ग्रीन एनर्जी म्हणून आहे. अच्छा. अदानी तो ग्रीन. ओके. 2018ला मी घेतला होता. 39 रुपये माझी ऍव्हरेज बाईंग होती. मी तो पण सर एकदम घेतलेला नाही. साधारण मी अच्छा. 300 क्वांटिटी घेतली होती त्यावेळेस 2018ला. हम्म. तो वाढला 70-80 पर्यंत गेला, वाढला वाढला वाढला, मी विकलेच नाही मी. कोरोनामध्ये 2000 मध्ये तो 1000ला होता कोरोनामध्ये. त्यावेळेस मला मग काही कॅपिटल पाहिजे होतं मला, कारण मला दुसरे स्टॉक घ्यायचे होते. मग मी एक म्हणजे हजार 39 रुपयाचा 1,000 रुपये गेला 1000 रुपयावर गेला असं विदिन 2 इयर्स. 2 वर्षामध्ये. सर, वा. मग त्यावेळेस मी त्यातली 100 क्वांटिटी विकली आणि मी अदर स्टॉक घेऊन त्याच्यामध्ये गुंतवणूक केली. अजूनही माझ्याकडे सर 180 स्टॉक आहेत. वा. आज त्याची किंमत आहे, आता डाऊन झाला आहे, 864 रुपये किंमत आहे आज त्याची. म्हणजे तो 3000 वर हम्म. गेला सर, आता एक 2 वर्षापूर्वी 3000 रुपये शिवून आला. नाही विकलं मी. म्हणलं आपलं जे मूळ कॅपिटल आहे ते आपण तर काढून घेतलेलं आहे, आता हे जे आहे आपलं प्रॉफिट आहे सगळं. आणि आता हे लार्ज कॅप मध्ये आली नाही कंपनी, त्याच्यामुळे म्हणलं आता हिला काय द्यायची गरज हम्म. नाही, ठेवून द्या. राईट, राईट, राईट. व्हेरी नाईस सर, व्हेरी नाईस. येस. सो आता काही रॅपिड फायर क्वेश्चन्स. सर ओके. जसं की मार्केट क्रॅश, त्याला तुम्ही काय म्हणाल? सर, हे आपल्याला एक संधी असते. जसं आपण दिवाळीला याला सेल पाहतो, आपण आपण सेल खरेदी करण्यासाठी जातो. तसं हम्म. मार्केट क्रॅश झालं आपण म्हणतो त्यावेळेस चांगले चांगले कंपनीचे स्टॉक म्हणा, किंवा आपण जरी म्युच्युअल फंड मध्ये खरेदी करत असलो तरी ते आपण त्याच्यामध्ये लमसम मध्ये ऍड करायला पाहिजे. म्हणजे ती आपल्याला संधी असते.
ओके. SIP. सर SIP म्हणजे शिस्त, डिसिप्लिन. कारण डिसिप्लिन शिवाय आपली वेल्थ बनू शकत नाही सर. फिअर. सर ज्ञानाचा अभाव. तुमचं जर ज्ञान चांगलं असेल तर तुम्ही कशाला भिणार नाही. पण तुमच्याकडे ज्ञान नसेल तर तुम्ही थोड्या क्रेशनला घाबरणार. राईट. वेल्थ. सर आपली वेल्थ क्रिएट झालं तर आपल्याला स्वातंत्र्य झालं सर. ते आपण म्हणजे कशालाच आपण हे होणार नाही. कारण आपल्याला संपत्ती, आपली वेल्थ क्रिएशन झालं तर आपली संपत्ती निर्माण झाली आपल्याला. ऍब्सोल्युटली. आणि बिगेस्ट मिस्टेक. सर्वात उशिरा गुंतवणूक सुरू करणे. राईट. सो स्टार्ट अर्ली. स्टार्ट अर्ली. ऍब्सोल्युटली. बाकी लोकांना तुम्ही काय सांगाल सर, VRG अकॅडमी बद्दल किंवा आपल्या लर्निंग बद्दल तुम्ही काय सांगाल? सर मी एवढंच सांगेल आपल्याबद्दल की जर आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल आणि स्वतःच्या पायावर उभं राहून गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही VRG अकॅडमीला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला एकदम म्हणजे ए पासून झेड पर्यंत म्युच्युअल फंड बद्दल माहिती आहे. तुमचा गोल कसे तयार करायचे, तुमचा फ्युचर व्हॅल्यू, प्रेझेंट व्हॅल्यू हे कसे तयार करायचे हे तुम्ही शिकवलेले आहे. आणि आपल्या वेबसाईटवर त्याचे ते कॅल्क्युलेटर बी दिलेले आहेत. आणि हे पूर्ण शिकण्यासाठी मी सगळ्यांना एकच सांगेल की सरांनी फी सुद्धा खूप कमी ठेवलेली आहे. आज माझं वय 57 च्या पुढे आहे. मी आतापर्यंत 3-4 कोर्स केले. मी अलग अलग केले. 2020ला एक कोर्स केला. नंतर PGP मध्ये आलो. अजून एक कोर्स केला. पण मी असं नाही की एक कोर्स केला म्हणजे आपलं संपलं, आपण त्यातले तज्ञ झालो. आपण बरोबर. शिक्षण हे आपण आपल्या शेवट म्हणजे त्याला बंधन नाही, वयाचं बंधन नाही. आपण शिक्षण हे शेवटपर्यंत घेऊ शकतो. काही आता मी एवढं आता हे फ्युचर व्हॅल्यू, प्रेझेंट व्हॅल्यू, आपला जो स्टार अर्णव 15 वर्षाचा मुलगा आहे पण तो एकदम परफेक्ट म्हणजे तो झालेला ऑलराऊंड झाला याच्यामध्ये. अजून ते मला सुद्धा ओके. नाही एवढं काढता येते. मी शिकतो अजून फ्युचर व्हॅल्यूचं. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. तर मी आपल्या यांना जे आपले सभासद आहेत किंवा इतर जे पाहणारे आहेत त्यांना एवढं सांगेल की तुम्हाला जर एकाच उत्पन्नावर अवलंबून राहायचं नसेल तर VRG अकॅडमीला जॉईन करा. आणि तुम्ही स्वतःच पोर्टफोलिओ स्वतः बनवा. त्याच्यासाठी काही काही एजन्सीज जे आहेत, काही काही क्लासेसवाले तुमचा नुसता प्लॅन बनवून द्यायला 30-40 हजार रुपये घेतात. ते तुम्ही इकडे हम्म. आपल्याकडे तुमचा बेसिक कोर्स आहे. आपल्याकडे 2-3 प्लॅन आहेत. बेसिक कोर्स आहे, स्टेप बाय स्टेप आहे, 1-to-1 आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे ज्ञान घेण्यासाठी माणसाने पगाराच्या 10% खर्च करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की वाचाल तर वाचाल. तुम्ही वाचलं तरच तुम्ही वाचाल. राईट. म्हणजे वाचाल तर वाचाल. त्याच्यामुळे तुम्ही अजूनही माझं जी आहे पद्धत, मी अजूनही पुस्तक मला आवडलं की मी पुस्तक ऑनलाईन मागवतो. कोणतंही असो. फक्त हेच विषय नाही, आर्थिकच मी बोलत नाही. मी नागपूरला होतो नेमणुकीला. मी तिथे दीक्षाभूमीवर मी गेलो सहज मला म्हणजे हम्म. कारण मी रोजच माझी आंबेडकरांचे पुस्तक होऊन झाले. धनंजय कीर सरांचं पुस्तक होतं आंबेडकरांचं. अच्छा. तर मी तिथं गेलो होतो. मी तिथं जेवढे मराठी भाषेतले, कारण आमचा इंग्रजी जागा वाटल्यामुळे म्हणलं नाही, मराठीचे पुस्तक काढा म्हणलं सगळे मला. तिथं ते बाहेर स्टॉल असतो खूप मोठा दीक्षाभूमीवरती. हम्म. त्यांनी हम्म. मला सहज प्रश्न, साहेब तो विजय भीम का? म्हणलं बाबा का रे बाबा, पुस्तक घ्यायला असं लागतं का? नाही म्हणलं. आणि माझ्याकडे सगळं म्हणजे आंबेडकरांची झालं, महात्मा फुलेंची झाले पुस्तक, म्हणजे वाचनावर सुद्धा माझं भर आहे. आता जॉबमुळे थोडा प्रॉब्लेम येतो की मी जास्त वेळ देऊ शकत नाही. तरी पण आपल्याकडे मोबाईल असतो, ई बुक असतात की त्याच्यामुळे आपण करतो. तर वाचनाबरोबर सुद्धा हे आर्थिक साक्षरतेचं गणित शिकायला आपल्याला आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही आर्थिक साक्षर बनत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःचा विकास करू शकत नाही. आर्थिक साक्षर जर आपण झालो तर आपण आपली पूर्ण फॅमिली, आपले भाऊ, आपले नातेवाईक या सगळ्यांना आपण सांगू शकतो, अरे तू म्युच्युअल फंड घे पण तू ब्रोकर कडून नको घेऊ, तू स्वतः घे, नाही तर मी राईट. तुला सांगतो. कारण आपल्याला तर काही कोणाकडून कमिशन घ्यायचं नसतं. पण आपण दुसऱ्याला नॉलेज करू म्हणजे नॉलेज देऊन त्याचा आपण पैसा वाचू शकतो. त्यामुळे आपण एक जण शिकलो तर ऍब्सोल्युटली. आपला मित्र परिवाराला आपण शिकू शकतो. सर दुसरं एक सांगायचं राहिलं माझं. येस. 2017 पासून
म्हणजे मी जिथं जिथं जाईल तिथं तिथं माझी एक वेगळीच कम्युनिटी बनते. आणि मी त्या सगळ्यांना शेअर मार्केट बद्दल सांगतो, ह्यात गुंतवणूक करा तरच तुमचा पुढं हे होईल. आणि डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा. मग ते मला विचारतात सर कोणते करू, मग मी त्यांना तर त्यांच्या त्यांना लावून सांगतो 10 वर्षाच्या पुढे तुमची गुंतवणूक ठेवायची तयारी असेल तर तुम्ही गुंतवणूक करा, नाही तर मध्ये नका करू. म्हणजे मला हे करेक्ट. सांगायचं आहे की मी आताही आपल्या कम्युनिटीचाच मी इकडे हे करतोय लोकांना सुद्धा, की तुम्ही डायरेक्ट मध्येच गुंतवणूक करा आणि सर फायदा होतो सर त्याच्यामध्ये. राईट, राईट, राईट. आणि ते पण की तुम्ही जसं वॉरेन बफेटचा पोर्टफोलिओ तुम्ही बघितला असेल, आपण किती वेळा तरी सांगितलंय, की वॉरेन बफेटचा पोर्टफोलिओ एवढा मोठा झालाय. पण मध्ये एक दोन वेळा असे आले, की त्यांचे पोर्टफोलिओ 50% लॉस मध्ये होते. बट ते हो, थांबले नाही. राईट. हो, सो तोच एक इम्पॉर्टंट पॉईंट लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. मला असं वाटतं, की इक्विटीज मध्ये तुम्ही त्याच वेळेस इन्व्हेस्टमेंट करा, ज्यावेळेस तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ 50% डाऊन बघू शकता. राईट. तर बरोबर सर, तोच बरोबर. एक खूप मोठा पार्ट आहे. कारण ते जर बघितलं तर तुम्ही सगळ्यात जास्त वेल्थ क्रिएट करू शकता स्टॉक मार्केटमधनं. बरोबर आहे, राईट. येस, बरोबर येस, आहे. येस. आणि सर मी हे कोरोना पिरियड मध्ये पाहिलंय मी. राईट. आणि दुसरं एक सांगायचं मला, सर आपण ज्यावेळेस गुंतवणूक करतो तर त्याचे प्रत्येकाची एंट्री ठेवणं खूप आवश्यक आहे सर. मी दोन ऍब्सोल्युटली. 2017 पासून माझ्याकडे पहिला शेअर घेतल्यापासून ते कालपर्यंतच्या सगळ्या एंट्री आहेत माझ्याकडे. म्हणजे मी वाव. घेतलं कितीला, बाय केलं कितीला, म्हणजे डे टू डे अशी एक्सेल शीट मध्ये बनवून ठेवलेलं मी. आपले महादेव घोडके आले ते माझ्याकडे एकदा इथे आमच्या इथं हा. जायचं राहायला. तर त्यांना तो अच्छा. आणि अर्णव दोघं जण आले. तर त्यांना दाखवलं मी, म्हणजे माझं हे 2017 एप्रिल मधलं सुरुवात आहे. आणि हे बघ, ही आधी कालची तारीख मी इथे करतो. आणि शनिवार रविवारी मी पुन्हा मी विकली अनालिसिस करतो, म्हणजे आठवड्यातून माझा पोर्टफोलिओ किती डाऊन झाला, काय झालं आठवड्याला. वाव. म्हणजे सगळ्यांनी हे दखल घ्यायची आहे, की तुम्हाला पण तुमच्या एंट्रीज सगळ्या करून ठेवायच्या आहेत. राईट. त्यावेळेसच तुम्ही चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकता स्वतःचा पोर्टफोलिओ. व्हेरी गुड सर. व्हेरी गुड. आणि सर ह्याच्यामध्ये फक्त हेच नाही, मी निफ्टी 50, सेन्सेक्स, स्मॉल कॅप इंडेक्स आणि मिड कॅप इंडेक्स याची सुद्धा एंट्री आम्ही समोर त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे तो चार्टशीट वाव. बनवलेला आहे आपलं गुगल शीटवर. म्हणजे दररोज किती आपल्याला झाला इंडेक्स खाली गेलेला आहे. सर हम्म. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, माझी मिसेस सांगते आज निफ्टी 250 खाली गेलाय आणि हा. सेन्सेक्स 800 गेलाय. आपला पोर्टफोलिओ एवढा खाली गेला असेल, बरोबर त्याच्या अंदाजानं मागे पुढे प्लस मायनस तो तेवढा खाली गेलेला असतो. कारण म्हणजे मला साथ मिळाली माझ्या मिसेसची. कोरोनामध्ये सुद्धा हम्म. साथ दिली. नाही तर आजकाल कसं असतं की कशाला टाकले तुम्ही त्याच्यामध्ये, बघा आता झालं का बरोबर. नाही असं. पण नाही, मिसेस म्हणे काय हरकत नाही, अजून टाका म्हणजे त्याच्यामध्ये, आता मार्केट पडले. आता मी म्हणतो वाव. ते मार्केट पडलंय ना, टाका अजून पैसे एक्स्ट्रा टाका. ऍब्सोल्युटली. म्हणजे फॅमिली जर लर्न झाली, फॅमिली जर शिकली, तर मग काहीच काहीच भीती नाही काहीच आपल्याला. काहीच अडचण येत नाही. बिकॉज घरचे जर मेंबर शिकले, तर कोणाला काहीच भीती नाही. म्हणजे कोणीच काही काहीच बोलणार नाही. नाही. तेव्हा Absolutely. घरचे मेंबर म्हणजे आपली जी जोडीदारी आहे, मिसेस आहे, तिला तरी आपलं हा. नॉलेज देणं आवश्यक आहे. कारण आपल्याला म्हणजे आपण जो संसार चालतो ते दोन चाकावर चालतो. बरोबर, बरोबर. पण जर आपण मार्केटमध्ये टाकले आणि मार्केटमध्ये जर लॉस झाला तर मिसेसला माहित पाहिजे की बाबा बरोबर. मी तुझ्या परस्पर नाही केलं, आपण दोघांनी मिळून केलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्याला सुद्धा नॉलेज असायला पाहिजे. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आणि दुसरा जर मी एक 10% माझा पोर्टफोलिओचा हिस्सा गोल्डमध्ये असतो. हे ओके. मी हा आज माझा ऍव्हरेज बाईंग गोल्डची 30,000 रुपये आहे. आज तो 147-48 चालू आहे. 1,48,000 हम्म. चालू हो, हो, आहे. आणि आज मी तुम्हाला म्हणजे हे की मी काल पाडव्या दिवशी सुद्धा 15,401 ग्राम घेतला आणि पुन्हा सोनं पडलं 8%. मी घेतलं. मी फक्त काय हम्म. करतो, मुहूर्ताच्या दिवशी मी खरेदी करतो. वर्षातून 8-9 मुहूर्त असतात, त्याच दिवशी मी सोनं खरेदी करतो. मग 1 ग्राम, ओके. 2 ग्राम ते काय म्हणतात, थेंबे थेंबे तळे साचे, त्या प्रमाणात ते होत चालतं. हो, हो. सुपर ऑसम जर्नी आहे सर तुमची. राईट. सो सगळ्यांनी यामधनं काही नोट्स घ्या आणि लक्षात ठेवा की मार्केट क्रॅश इक्वल टू अपॉर्च्युनिटी. सो त्याचा फायदा घ्या. सगळ्यांनी अर्ली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा आणि सगळ्यांनी नॉलेज वरती इन्व्हेस्ट करा. राईट. तर हेच या आजच्या पॉडकास्टचं सार आहे असं समजा. सो थँक्यू सो मच दिलीप सर. आम्हाला तुम्ही वेळ दिला. राईट. तुम्ही आज ड्युटीवर असताना सुद्धा तुम्ही पॉडकास्टला आलात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो थँक्यू. मच. थँक्यू.
येस, थँक्यू सो मच सर. बाय. थँक्यू.